गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षापासून गुन्हेगारी प्रमाणामध्ये मोठी वाढ झाली आहे। याला अनुसरून आता पोलीस विभाग सुद्धा सज्ज झाला असून गोंदिया जिल्ह्यामध्ये अट्टल गुन्हेगारांना MPW अंतर्गत करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। अनेकांवर कारवाई प्रस्तावित आहे। काही कुख्यात गुंड यांच्यावर तडीपाराची कारवाई चालू आहे। मोठ्या प्रमाणात तडीपार करण्याची कारवाई जिल्ह्यामध्ये सुरू आहे। अनेकांवर कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे। तसंच शहरी भागात आणि रहदारीच्या भागामध्ये शाळा कॉलेजेसमध्ये पेट्रोलिंग ही वाढवण्यात आली असून त्या ठिकाणी QR कोडचा वापर करण्यात आला आहे, जेणेकरून पोलीस अंमलदार त्या ठिकाणी पेट्रोलिंगकरिता जाऊन QR कोडचा स्कॅन करून कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची माहिती मिळत असते। आता गोंदिया जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस विभागानं आपली कंबर कसली असल्याचं दिसून आलं आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पेट्रोलिंगवर पूर्णपणे फोकस करण्यात येत आहे। यावर्षीसुद्धा आपण 6 MPDA केलेले आहेत। मागच्या पूर्ण वर्षामध्ये 9 MPDA होते, परंतु आतामध्ये आपण MPDAचा स्पीड वाढवला। जवळपास 6 MPDA आपली आतापर्यंत झाले आहेत। त्याचप्रमाणे तडीपारचे पण आपले बरेच प्रपोजल पास झालेत, काही पाईपलाईनमध्ये आहेत, काही आपण गँगसुद्धा तडीपार करायचे आपल्या प्रपोजल प्रोसेसमध्ये। जवळपास 3 गँग आपण तडीपार करणार आहोत। तर याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत रेकॉर्डवरचे त्यांच्याविरुद्ध आपली योग्य ती ॲक्शन चालू आहे। त्याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून जे आपल्या शहरातील आणि जिल्ह्यामधील मुख्य भाग आहेत, शाळा असतील, कॉलेजेस असेल, काही बाजारपेठा असतील, त्या ठिकाणी QR कोड लावलेले आहेत। म्हणजे आपला पेट्रोलिंग स्टाफ आहे ते पेट्रोलिंग करताना ते QR कोडला जाऊन स्कॅन करतात, जेणेकरून सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत ते कशा प्रकारे पेट्रोलिंग सुरू आहेत ते आपल्या डेस्कटॉपवर किंवा मोबाईलवर बघू शकतात, जेणेकरून सर्व संवेदनशील भागात पेट्रोलिंग होऊन चोरी असेल किंवा इतर गुन्हे असेल त्याला आळा बसावा असा यामध्ये येतो आहे। आणि आपल्या जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील सर्व बीट अंमलदार, सर्व पेट्रोलिंग अंमलदार याचा वापर करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने याचं कामकाज सुरू आहे। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।